नमस्कार दर्शक हो, उजनी धरणाची आज सकाळची अपडेट आपण घेतली नव्हती, परंतु आज सकाळची अपडेट आता आपण घेत आहोत असंच समजूया. कारण उजनी धरणासह राज्यातील सर्व धरणांमध्ये एकूण पाणीसाठा किती हे पाहण्यासाठी आपण थांबलेलो होतो. आज सकाळच्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये 101.78% पाणीसाठा झाला होता. तर येणारी आवक ही 2486 क्युसेक्स होती. ती कालच्यापेक्षा थोडी वाढलेली होती 100 क्युसेक्सने. परंतु नदीमध्ये कोणत्याही प्रकारचे पाणी सोडले जात नव्हते. तर सीनामाडा योजनेतून 180 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचन योजनेतून 80 क्युसेक्स, बोगद्यातून 400 क्युसेक्स, तर कॅनेलमधून 1300 क्युसेक्स ही झाली उजनी धरणाची अपडेट. तर गेल्या अनेक दिवसापासून पावसाने सर्वच ठिकाणी विश्रांती घेतलेली आहे. काही ठिकाणी मराठवाडा विदर्भात पाऊस चालू आहे, तर पुणे परिसरात मात्र व धरणाच्या पाणलोट क्षेत्रांमधून पावसाचे प्रमाण हे कमी झालेले आहे. तर त्यामुळे धरणातील विसर्ग थांबवण्यात आलेला आहे. शिवाय धरणातील पाणीसाठा स्थिर असल्याचे चित्र आहे. आज 12 ऑगस्ट पर्यंत राज्यातील जे प्रमुख धरणं आहेत त्या धरणांमध्ये किती पाणीसाठा हे आपण पाहण्यासाठी आजची अपडेट घेत आहोत. तर आज 12 ऑगस्टला राज्यातील महत्त्वाच्या धरणांपैकी गंगापूर धरणामध्ये 82.34% पाणीसाठा, तर जायकवाडी हे सर्वात मोठे धरण असून 92.5% पाणीसाठा झाला आहे. तर आलमट्टी धरणात 98.93% पाणीसाठा. तर उजनी धरण आता 100.81% म्हणजे 101% उजनी धरण पार झालेलं आहे. खरं तर कोयना धरण 83.61%, भंडारदरा धरण 88.78% वर आहे. इतर धरणांचा पाणीसाठा पाहिला तर निळवंडे धरण 88.56%, माणिकडोह धरण 43.10% झालेले आहे. तर आडळा धरण 100% झालेलं आहे. विसापूर 100% भरलेलं आहे. 83.44% झालंय. कडवा 86.97% झालेला आहे. तर पालखेड धरण 59.26% झालेलं आहे. करंजोना धरण हे 87.40% झालेलं आहे. गिरणा धरण 63.99% झालेलं आहे. हातनूर धरण 28.16% झाले आहे. तर उकई धरण 67.47% झालेलं आहे. पांझरा धरण 100% भरलेलं आहे. तसेच कोकण भागातील व पुणे विभागातील मोडकसागर धरण 97 म्हणजे 98% आहे. तर तानसा धरण 97.92%, विहार धरण 75.24%, तुलसी धरण 85.26%, हेटवणे धरण 88.88%, चासकमान धरण 96.74%, पानशेत धरण 90.42%, तर खडकवासला धरण 50%, मुळशी धरण 84.0%, तर राधानगरी धरण 92.75%, सिद्धेश्वर धरण 79.27%, तर काटेपूर्णा धरण हे 63.36%. अशी राज्यातील पाण्याची एकूण स्थिती आहे. तर इथून पुढे पावसाचा विसर्ग जर वाढला, पाऊस येणारा आवक जर वाढली, तर अजूनही पाणीसाठ्यामध्ये लवकर वाढ होईल. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सर्व धरणांमधून पाणीसाठा चांगला असल्याचे बोलले जात आहे. अशाच प्रकारच्या पुढील व ताज्या अपडेटसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा व मिळवत राहा ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट.